Audio Jungle. आज वंचित बहुजन आघाड़ी जो है महानगर पालिका इलेक्शन लग चुका है और वंचित बहुजन आघाड़ी का एक उम्मीदवार मुझे वंचित बहुजन आघाड़ी ने प्रभाग क्रमांक 1 से उम्मीदवारी दी। मैं कम से कम इस वार्ड में 20 साल से काम करता हूँ। कम से कम 20 साल में पहली बार ये जो वार्ड जब आया था, सबसे 2009 में पहला पानी के लिए मोर्चा निकाला मैंने, और जब से लेके तो पहले और चीजों से जब ये वार्ड में जो कोई परेशानी आई तब तक मैं वार्ड में काम करते रहा। अभी उसके बाद में हमारा यहाँ खाम नदी का जो प्रश्न था कि वो मराठी लोग गलत है ना, तो या ठिकाणी खाम नदीचा जेव्हा प्रश्न आला तर त्या टायमाला या ठिकाणी 40 ते 45 घर पाडले गेले आणि त्या टायमाला सुद्धा आम्ही आंदोलन करून ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला। पण आतापर्यंत एक 20-22 वर्षापर्यंत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची सरकार असताना तो कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही। या वार्डामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे पूर्ण प्रभागात जर बघितला आपण, फक्त या ठिकाणी काही गल्ल्या काही ठिकाणी जर पाणी जर ठरलं तर पण पूर्ण पाण्यासाठी प्रश्न हा वाढ पाण्यासाठी परेशान इथले लोक सगळे। त्यानंतर आपण बघत असाल 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तानं इंग्रजी उर्दू शाळा आणि मराठी शाळा बंद केल्या, GR काढला। त्या ठिकाणी इथल्या बीजेपी सरकार आणि यांनी त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी बोललेलं नाही। सांगायचं म्हणजे आपण जे इलेक्शन लढतो या ठिकाणी, त्या इलेक्शनचा आपला एकच उद्देश आहे की या ठिकाणचे जे प्रश्न आहे ते प्रश्न मी आपण सत्तेत नसताना सुद्धा सोडण्याचा प्रयत्न केला। जर उद्याच्या इलेक्शन मध्ये मी निवडून आलो, नक्कीच हे सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेन। सध्या वाड्यात आणि प्रभागात सर्वात मोठा काय प्रश्न? सगळ्यात मोठा ह्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे। कारण आपण इथं काही अंतरावर जर बघत असेल तर इथं धरण आहे आणि या धरणातून 18 वार्डाला पाणी जातं, पण या ठिकाणी याच्या बाजूला 40-43 हजाराचा प्रभाग आहे, या प्रभागाला पाणी भेटत नाही। त्यामुळे हा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे। निवडून आले तर सर्वात पहिले जर निवडून आलो तर सगळ्यात मोठा आपल्याला इथला हा पाण्याचा प्रश्न आहे। आणि एक दुसरा प्रश्न एक चिल्लर आहे, ह्या एकतानगर मध्ये घुसताना एक आपल्याला ह्या एकतानगरची जी ओळख आहे इथं मटन मार्केट पासून तयार होती, ती आपल्या सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी जो नाला आहे ती महानगरपालिकेची जागा आहे, शासनाची जागा आहे, तिथं आपण तो नाला 60 फुटाचा करून त्या ठिकाणी आपण अंडरग्राउंड जर ती नाला बनवला, त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेचे काही गाळे जर तयार केले तर स्थानिक लोकांना इथं रोजगार उपलब्ध होतो। त्याच्यानंतर महानगरपालिकेला त्याच्यापासून या ठिकाणी इन्कम तयार होतं, उत्पन्न तयार होतं आणि स्थानिकता आणि जे रोडवरला जे भाजी मार्केटाची ट्रॅफिक तयार होती या ठिकाणी। त्यानंतर समोर जे मटन मार्केट दिसलेले आहे ते सगळं त्या नाल्यावर तिथं बसत्या आणि या ठिकाणी तो प्रश्न सुटून जातो। हे आपलं हे सगळ्यात मोठं सुरुवातीला माझा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। वार्डच्या नागरिकांना प्रभागच्या नागरिकांना काय सांगणार? वार्डाच्या नागरिकांना एकच सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी मी इलेक्शन लढतोय। मी स्वतः इलेक्शन लढत असताना या वार्डाचा मला 20 ते 22 वर्षापासून अनुभव आहे। कारण मी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोडचा ड्रेनेजचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नासाठी मी कायम या ठिकाणी महानगरपालिका व शासन दरबारी मी लढून आंदोलन करून प्रयत्न करतो। त्यामुळं मला एकच सांगणे वार्डाला की आपण बघत असाल या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 40 वर्षापासून शिवसेना आणि बीजेपीची सत्ता आहे। आज जर बघत असाल आपण या ठिकाणी आज माझ्या समोर 4 प्रस्थापित पक्ष आहे, तो शिंदे सेना असेल या की उद्धव ठाकरे सेना असेल किंवा तुमची MIM असेल आणि बीजेपी असेल, तर या सगळ्यांना मी एकच सांगतो की ह्या सगळ्या प्रस्थापितांना यांना तुम्ही बघितलेलं आहे। आज या ठिकाणी MIM पक्ष है, यांना भी आपल्या दलित मुस्लिम भाइयों ने उनको साथ दिया है, लेकिन आज उन्होंने कुछ काम नहीं किया। MIM पक्ष ने भी कुछ काम नहीं किया। ना शिवसेना जो रही आज की बात, आज
ये विकास की बात कर रहे हैं। या ठिकाणी बीजेपी आज सांगते की आम्ही राहिलेली योजना कंप्लीट करू, पण बीजेपी आणि शिवसेनेच्या उद्धव सेनेच्या अगोदर बी त्यांच्या हातात सत्ता होती। उद्धव सेना, शिवसेना आणि बीजेपी हे सगळे एकच पक्ष आहे। आज येणाऱ्या काळामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तो सर्वसामान्याच्या प्रश्नाला घेऊन आज रस्त्यावर उतरून तो काम करतोय। त्याला जर सत्तेत पाठवलं महानगरपालिकेमध्ये, नक्कीच आपण जनतेचे प्रश्न इथं सोडवण्याचा प्रयत्न करू। वरिष्ठ नेते केव्हा दिसणार सभासाठी? या ठिकाणी आता आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 8 तारखेला सुजातदादा आंबेडकर त्यांचे या ठिकाणी आपण वार्डात डोर टू डोर पायदळ यात्रा ठेवलेली आहे। त्यानंतर सभा सुद्धा होणार त्यांच्यावर इथं। त्यानंतर अंजलताई आंबेडकरची सुद्धा सभा आपण लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं या प्रभागामध्ये घेतोय। आणि शेवटच्या काळामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांची सभा या प्रभागामध्ये होणार आहे। नागरिकांना काय म्हणणार की एकदा तुम्हाला संधी द्या? मला सर्व जनतेला माझं एकच सांगणं आहे, या प्रभागामधील दलित, मुस्लिम, ओबीसी, अल्पसंख्याक किंवा सर्व जाती धर्माचे आणि विकासाच्या गंगेसाठी, विकासाच्या कामासाठी या वार्डामध्ये मला 22 वर्षाचा अनुभव आहे आणि मी काम करत आलोय। मला फक्त जनतेने एकदा संधी द्यावी, त्या संधीचं सोनं मी या ठिकाणी करून दाखवतो। प्रभाग नंबर आणि नाव आणि निशाणी सर्व सांग। या ठिकाणी माझा प्रभाग क्रमांक 1 आहे। या प्रभागामध्ये माझा निशाणी 7 नंबरचं बटन आहे आणि गॅस सिलेंडर माझी निशाणी आहे। त्याच्यावर मला मतदान करून 100% तुमचा विश्वासघात करणार नाही, विश्वास करून मला एक मतदान करा, हीच मी आपल्याला अपेक्षा करतो। आणि येणाऱ्या 15 तारखेला सकाळी उठून तुम्ही गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि मला प्रचंड मताने विजय करा, एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो। जय भीम, जय भारत।